Hello, very good morning, all of you. In today's lecture, we are going to discuss the remaining methods to solve the numerical. Okay, so आपण बघत होतो युनिट नंबर 5 न्यूमरिकल मेथड. याच्यामध्ये आपण ऑलरेडी जो सिलेबस आहे त्याच्यामधली जी बायसेक्शन मेथड आहे ती मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली. आता आपले बाकी कोणती आहे? रेग्युलर फॉल्सी मेथड आणि न्यूटन रॅप्सन मेथड. या दोन्ही मेथड ही खूप सोप्या आहेत. ओके, तर दोन्ही मेथड आपण या आजच्या व्हिडिओजमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सो इकडे बघा, जसे की तुम्हाला माहिती आहे न्यूमरिकल मेथड म्हणजे काय? इट इज अ प्रोसेस टू फाइंड आउट द रिअल रूट्स ऑफ द रिअल रूट्स बाय अप्रॉक्सिमेशन्स इज कॉल्ड द न्यूमरिकल मेथड. म्हणजे एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट करणे म्हणजे काय करणे? रूट्स फाइंड आउट करण्यासाठी आपण न्यूमरिकल मेथडचा वापर करतो. ओके, तर आपल्याकडे आतापर्यंत किती मेथड्स आहेत? 3 मेथड आपण न्यूमरिकल बघितलेल्या आहेत. ओके, फर्स्ट वन इज द बायसेक्शन मेथड, सेकंड वन इज द रेग्युलर फॉल्सी मेथड अँड थर्ड वन इज द न्यूटन रॅप्सन मेथड. तर या मेथडमध्ये फरक काय आहे की फक्त फरक त्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये. हे बघा, एखादा क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, फॉर एक्झाम्पल असं काहीतरी, ओके, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू असं काहीतरी क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलेलं असेल आणि याच्या काही इंटरवल तुम्हाला दिलेले असेल. इंटरवल म्हणजे काय की या इक्वेशनचं रूट या इंटरवलमध्ये राहतं. सपोज फॉर एक्झाम्पल ए कॉमा बी, हे काही पण नंबर असू शकता, 2 3 4 5. तर जनरली तुम्हाला रूट्स दिलेले असतात, बरोबर का? मग या रूट्सवरून तुम्हाला काय करतो, न्यूमरिकलचा फॉर्म्युला यूज करून, ॲप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला याच्यातलं एक्झॅक्ट रूट तुम्हाला इंटरवलमधलं फाइंड आउट करायचं असतं. आणि या मेथडला आपण न्यूमरिकल मेथड्स म्हणतो. त्याच्यामध्ये जी पहिली मेथड आहे तुमची बायसेक्शन मेथड. तर बायसेक्शन मेथडमध्ये इंटरवल डिवाइड करण्यासाठी आपण फॉर्म्युला काय वापरतो? सी इज इक्वल टू बी प्लस ए किंवा ए प्लस बी बाय 2. ओके, आणि मग त्याच्यामध्ये जी इंटरवल डिवाइड होती त्या इंटरवलला व्हॅल्यू पुट करून ठेवतो. नेहमी लक्षात राहू द्या, ह्या इंटरवलच्या एंड पॉईंटला एका पॉईंटला फंक्शन पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असलं पाहिजे आणि दुसऱ्या पॉईंटला निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असलं पाहिजे, म्हणजे अपोजिट साईन असलं पाहिजे. जर एला फंक्शन पॉझिटिव्ह असेल तर बीला फंक्शनची व्हॅल्यू काय आली पाहिजे? निगेटिव्ह, बरोबर? किंवा एला जर फंक्शन निगेटिव्ह असेल तर बीला काय आलं पाहिजे? पॉझिटिव्ह. ओके, जर या दोन पॉईंटला फंक्शनची व्हॅल्यू अपोजिट साईडमध्ये असेल तर या दोन फंक्शनच्या मध्येच त्याचे कुठेतरी रूट्स राहतात, बरोबर की नाही? आपण एक्झाम्पल बघितलं बघा, रूट ऑफ 10. आता सपोज तुमच्याकडे कॅल्सी नाही आणि रूट ऑफ 10चं तुम्हाला व्हॅल्यू काढायची, तर ऑब्व्हियसली रूट ऑफ 10 कुठेतरी 3 आणि 4च्या मध्येच राहत असणार आहे, बरोबर? कारण अंडर रूट ऑफ 9 किती असतो? 3. आणि अंडर रूट ऑफ 16 किती असतो? 4, बरोबर? 3 to 4 आणि अंडर रूट ऑफ 10 ह्या दोघांच्या मध्ये येतं कुठेतरी 9 आणि 16च्या मध्ये. म्हणून अंडर रूट ऑफ 3 to 4 काय? 3 ते 4च्या मध्ये. आता ही झाली इंटरवल. ओके, अंडर रूट ऑफ 10चे रूट्स 3 ते 4च्या मध्ये राहतात. मग 3 ते 4च्या मध्ये बरेच नंबर आहेत, 3.1 3.2 3.3. मग यापैकी एक्झॅक्ट नंबर काढायचा आपल्याला. तर तो कसा काढतो आपण? या मेथड्सने काढतो, न्यूमरिकल मेथड्सने. तर पहिली मेथड बायसेक्शन मेथड, दुसरी मेथड रेग्युलर फॉल्सी मेथड, तिसरा न्यूटन रॅप्सन मेथड. ओके, तर बायसेक्शन मेथड ही आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहे चांगल्या प्रकारे. तर आज आपण करूया रेग्युलर फॉल्सी मेथड, मेथड नंबर 2, न्यूमरिकल मेथडमध्ये दुसरी मेथड. खूप सोपी, खूप महत्त्वाची मेथड आहे बघा. या मेथडचं नाव काय? रेग्युलर फॉल्सी मेथड, किंवा लक्षात असू द्यायलाच आपण फॉल्स पोझिशन मेथड सुद्धा म्हणतो. रेग्युलर फॉल्सी मेथड किंवाच आपण याला काय म्हणतो ही लक्षात राहू द्या. बऱ्याच वेळा एक्झाममध्ये काय येतं? फॉल्स पोझिशन मेथड विचारतं. फाइंड आउट द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन बाय फॉल्स पोझिशन मेथड. तेव्हा बरेचसे मुलं गोंधळून जातात की फॉल्स पोझिशन मेथड काय असते. तर रेग्युलर फॉल्सी मेथडलाच फॉल्स पोझिशन मेथड म्हणतात. ओके, मग फॉल्स पोझिशन मेथडमध्ये प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा? एक एक्झाम्पल घेऊया आपण, म्हणजे तुमची कन्सेप्ट चांगली क्लिअर होईल. त्याच्या अगोदर मला असं वाटतं त्याचा फॉर्म्युला आपण डिस्कस करू. म्हणजे इंटरवल डिव्हाइड करण्याचा याचा जो फॉर्म्युला आहे एक्झॅक्ट ॲप्रॉक्सिमेशन काढण्यासाठी, हे बघा, x1 सपोज फर्स्ट इटरेशन असेल तुमचं, x1 इज इक्वल टू a इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. बघा, तसा फॉर्म्युला खूप सोपा आहे, लक्षात राहायला एकदम इझी फॉर्म्युला आहे. ओके, where a and b are the end point of interval, where a and b are the end point of interval. समजा कोणतं तरी एखादं क्वाड्रॅटिक फंक्शन दिलेलं आहे f ऑफ एक्स, बरोबर, आणि त्याचे इंटरवल दिलेले असेल a आणि b. आता मग तुम्हाला काय सांगितलंय की सपोज या क्वाड्रॅटिक फंक्शनचे रूट्स a आणि b मध्ये राहतात. ओके, ते एक्झॅक्ट व्हॅल्यू याची फाइंड आउट करा.
तर कशी करणार तुम्ही इंटरवल ब्रेक कशी करणार, नेक्स्ट अप्रॉक्सिमेशन किंवा नेक्स्ट पॉईंट इन द इंटरवल जर तुम्हाला काढायचं असेल, x1 काय असतो नेक्स्ट पॉईंट इन द इंटरवल. हे बघा ए आणि बी ची इंटरवल आहे ना, ह्याच्यामध्ये वेगवेगळे पॉईंट असतील x1 x2 x3 बरोबर. तर x1 म्हणजे फर्स्ट अप्रॉक्सिमेशन, x2 म्हणजे सेकंड अप्रॉक्सिमेशन, थर्ड अप्रॉक्सिमेशन. जसे जसे तुम्ही जास्त इटरेशन तुम्ही घेत जाताल ओके, तसं तुम्हाला मोर ॲक्युरेट व्हॅल्यू भेटत जाईल. बघा √10 ची व्हॅल्यू जर 3 तुम्ही 1 घेतली, 3.2 घेतली, 3.3 म्हणजे जितकं तुम्ही डेसिमलमध्ये समोर जाताल तितकी ॲक्युरेसी तुम्हाला जास्त भेटत जाईल, बरोबर की नाही. तर मग रेग्युलर फॉल्सी मेथडमध्ये काय झालेलं असेल, अशा 2 इंटरवल दिलेले असतील आणि इंटरवल मधला नेक्स्ट पॉईंट काढण्याची जो फॉर्म्युला असेल तो हा असेल. ए म्हणजे काय एंड पॉईंट ऑफ इंटरवल, एफ ऑफ बी म्हणजे काय त्या फंक्शनची व्हॅल्यू ठेवायची बी, म्हणजे एफ ऑफ एक्स वरून एफ ऑफ बी, एफ ऑफ ए तुम्ही काढू शकता ना, कुठे एक्स इज इक्वल टू बी, एक्स इज इक्वल टू ए, एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काढायची आणि या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायची. फॉर्म्युला खूप सोपा आहे बघा, ए ने सुरुवात करायची नेहमी, ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए डिवायडेड बाय, हे जसं दिसते तुम्हाला एफ ऑफ बी मायनस ए, न्यूमरेटरला एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ओके, अशा प्रकारे हा फॉर्म्युला समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि फॉर्म्युल्यानंतर आपण एक प्रॉब्लेम डिस्कस करू. हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आलाच असेल. चला एक एक्झाम्पल घेऊ आपण रेग्युलर फॉल्सी मेथडवरचा. सॉल्व द इक्वेशन, असं एक्झाम्पल घेऊ की ज्याचे इंटरवल पण दिलेले नसतील, म्हणजे इंटरवल कशा काढायचे तेही तुम्हाला कळालं. सॉल्व द इक्वेशन, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक नाही आहे ओके, फक्त सॉल्व द इक्वेशन x³ प्लस 2x². क्वाड्रॅटिक म्हणजे त्याची पॉवर 2 असली पाहिजे, तर 3 पॉवर येते डिग्री, त्याच्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशन होऊ शकत नाही. x³ प्लस 2x² मायनस 8 इज इक्वल टू 0. आणि त्यांनी क्लिअर मेन्शन केलं बघा, युझिंग रेग्युलर फॉल्सी मेथड, रेग्युलर फॉल्स पोझिशन मेथड, फॉल्सी मेथड अप टू 2 इटरेशन, मेथड अप टू 2 इटरेशन. हे बघा असं क्लिअर प्रॉब्लेम मध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या राहतीलच, इटरेशन. त्याच्यामुळे तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही. काय म्हणते ते, हे जे दिलेले इक्वेशन आहे ते सॉल्व्ह करा. कोणत्या मेथडने करा, रेग्युलर फॉल्सी मेथड, किंवा त्याला आपण फॉल्स पोझिशन मेथड सुद्धा म्हणतो. अप टू 2 इटरेशन, हे बघा हे महत्वाचं आहे. किती इटरेशन पर्यंत करायचं तुम्हाला, 2. म्हणजे काय x1 आणि नंतर तुम्हाला काय काढायचं x2 बरोबर, x1 आणि x2. सपोज ही इंटरवल ए टू बी, ह्याच्यामधले तुम्हाला 2 पॉईंट काढायचे, पहिला x1 दुसरा x2, म्हणजे 2 इटरेशन पर्यंत तुम्हाला याला सॉल्व्ह करायचं आहे. आता याच्यात दुसरी गोष्ट महत्वाची काय, दरवेळेस तुम्हाला म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम इंटरवल सुद्धा मेन्शन केलेले असेल त्यांनी, पण या प्रॉब्लेम मध्ये इंटरवल दिलेली आहे का, की बाबा या क्वाड्रॅटिक इक्वेशन या जे ही जे इक्वेशन आहे, जे रूट्स, या इक्वेशनला आपण एफ ऑफ एक्स कन्सिडर करून घेऊ अगोदर. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिलेलं इक्वेशन, गिवन इक्वेशन x³ प्लस 2x² मायनस 8. असं त्यांनी कुठं दिलंय का की याची या इक्वेशनचे रूट्स या इंटरवलमध्ये लाईज करता किंवा ए इंटरवलमध्ये असतील. इंटरवल दिलेले आहे का इन शॉर्ट, नाही. मग इंटरवल जर एखाद्या प्रॉब्लेममध्ये दिलेली नसेल तर इंटरवल तुम्ही कशी फाइंड आउट करणार, बघा त्याची प्रोसिजर. काय करायचं, सगळ्या व्हॅल्यू चेक करायच्या, x इज इक्वल टू 0 1 2 अप टू इन्फिनिटी. ओके, एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू ठेवून बघायच्या 0 पासून ते इन्फिनिटी पर्यंत, जिथपर्यंत आपल्याला साईन चेंज होत नाही. म्हणजे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू एकदा पॉझिटिव्ह आली पाहिजे, एकदा निगेटिव्ह आली पाहिजे. जेव्हा एफ ऑफ एक्सचं साईन चेंज होईल ना, एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यूचं साईन चेंज होईल, तेव्हा ती असते आपली इंटरवल. जनरली इंटरवल तुम्हाला मेन्शन असेल, नसेल मेन्शन तर या पद्धतीने काढायचं. काय करायचं, पुट x इज इक्वल टू 0 इन द गिवन इक्वेशन. मग x इज इक्वल टू जर 0 ठेवलं तर एफ ऑफ एक्सच्या जागी काय येईल, एफ ऑफ 0, कारण एक्सच्या जागी काय ठेवतो आपण 0. ओके, हे बघा ह्या इक्वेशनमध्ये ठेवायचं गिवन इक्वेशन जे काही त्यांनी दिलेलं असेल. x³ म्हणजे कितीचा क्यूब, 0चा क्यूब, प्लस 2 इंटू x² म्हणजे 2 इंटू 0 मायनस 8, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय आली, मायनस 8. एफ ऑफ 0ची व्हॅल्यू काय आली, मायनस 8, विच इज लेस दॅन 0, किंवा त्याला तुम्ही कंसामध्ये लिहू शकता, ही व्हॅल्यू कशी आली, निगेटिव्ह. ओके, मग आता x इज इक्वल टू 0 ठेवल्यावर त्याची व्हॅल्यू काय आली, निगेटिव्ह. आता x इज इक्वल टू काय ठेवा, 1. x इज इक्वल टू 1 ठेवून बघा बरं, एफ ऑफ 1, पुट x इज इक्वल टू 1, एफ ऑफ x इज इक्वल टू एफ ऑफ 1. आणि x³ म्हणजे काय, 1चा क्यूब, प्लस कशामध्ये ठेवतो मी ही व्हॅल्यू, या इक्वेशनमध्ये ठेवतो. इक्वेशन नंबर 1 आपण त्याला देऊ वाटलं, 2 इंटू x² म्हणजे 1चा स्क्वेअर
-8. बघा हे काय होतं 1 क्यूब 1 प्लस 2 म्हणजे हे होईल 3 -8. 3 -8 -5. अगेन द व्हॅल्यू ऑफ द इक्वेशन इज निगेटिव्ह. हे बघा एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू काली निगेटिव्ह, एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू काली निगेटिव्ह. मग मला सांगा या 0 आणि 1 मध्ये इंटरव्हल असेल का याची? नाही, ऑब्व्हियसली नक्कीच नसेल. बरोबर. काय व्हायला पाहिजे होतं? साईन चेंज व्हायला पाहिजे होतं. ते पहिलं निगेटिव्ह आलं तर दुसरं काय व्हायला पाहिजे होतं? पॉझिटिव्ह. तसं झालंय का? नाही. मग आपण काय करू? परत पुढचा नंबर ठेवू. पुट x इज इक्वल टू 2 इन द गिवन इक्वेशन नंबर 1. एफ ऑफ 2 इज इक्वल टू 2 चा क्यूब किती होतो? मी डायरेक्ट लिहितो 8 प्लस 2 इंटू 2x स्क्वेअर म्हणजे 4 इंटू 2 8. 2 चा स्क्वेअर 4, 4 इंटू 2 8 -8. आता काय व्हॅल्यू आली बघा बरं? +8 आलेली. बघा +8 -8 गेट कॅन्सल, फक्त काय उरलं? +8. म्हणजे आता व्हॅल्यू काय आली आहे? पॉझिटिव्ह. बघा लक्ष देऊन बघा. ओके. एफ ऑफ 1 ची कलर चेंज करू. ओके. एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आली आहे? -5. हे बघा एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आली? -5. x इज इक्वल टू 1 ठेवले असता फंक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह आलेली आहे आणि x इज इक्वल टू 2 ठेवले असता फंक्शनची व्हॅल्यू काय आलेली आहे? पॉझिटिव्ह. बघा साईन चेंज झालाय का? ओके, ऑब्विसली येस, साईन चेंज झालाय. तर बघा एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आली तुमची? -5 आणि एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू काय आली? +8. जर याच्यामध्ये साईन चेंज झाला असेल तर नक्कीच या हे काय जी इक्वेशन होतं आपलं सुरुवातीचं x क्यूब प्लस 2x स्क्वेअर -3 असंच काहीतरी इक्वेशन दिलेलं होतं त्यांनी. चेक करू आपण. आणि -8 आहे बरोबर. इथं 3 नसून -8. हां, तर या इक्वेशनची इंटरवल आता तुम्हाला माहित होते का? नाही, a, b आपण अज्युम करू. तर काय असतील या इक्वेशनची इंटरवल? 1, 2. म्हणजे या इक्वेशनचे रूट्स 1, 2 च्या 1 ते 2 च्या मध्येच कुठेतरी लाईज करत असतील. बरोबर आहे. कशाहून कळालं आपल्याला? कारण एफ ऑफ आपण x ची व्हॅल्यू 1 ठेवली असता व्हॅल्यू निगेटिव्ह आली आणि 2 ठेवली असता व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली. जर चेंज इन द साईन असेल तर ती असते इंटरवल. म्हणजे या इक्वेशनची इंटरवल काय झाली? 1, 2. इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला? आता हे बघा 1, 2 इंटरवल तुम्हाला दिलेली असेल, नसेल दिले तर या मेथडनं इंटरवल काढायची. एकदम सोपं आहे ते. ओके. मग आता काय करायचं आपल्याला? इटरेशन काढायचे. फर्स्ट इटरेशन म्हणजे काय की आता आपल्याला एक कळालं की या इक्वेशनची रूट्स 1 to 2 च्या मध्ये कुठेतरी. मग 1 to 2 च्या मध्ये काही नंबर असू शकतो. 1.1, 1.2, 1.3. बरोबर की नाही? 1.1, 1.2. आता त्याच्यापैकी एक्झॅक्ट कोणता नंबर आहे तो आपल्याला काढायचा आहे. म्हणजे तो नंबर असेल सपोज पहिला x1 आणि दुसरा काय असेल x2. असं कुठपर्यंत जायचंय? त्यांनी प्रॉब्लेम मध्ये क्लिअर मेन्शन केलेलं असेल बघा. अप टू 2 इटरेशन म्हणजे x2 पर्यंतच त्याची व्हॅल्यू काढायची. चला मग फर्स्ट इटरेशन बाय युझिंग रेग्युलर फॉल्सी मेथड. बघा फक्त इथपर्यंत प्रोसिजर सेम आहे सगळ्या मेथडची. इथे चेंज होतो. रेग्युलर फॉल्सी मेथड असेल तर याचा फॉर्म्युला लागेल आणि जर बायसेक्शन मेथड असेल तर त्याचा फॉर्म्युला लागेल आणि न्यूटन रॅफ्सन असेल तर त्याचा फॉर्म्युला लागेल. रेग्युलर फॉल्सी मेथड. बघा बरं, रेग्युलर फॉल्स पोझिशन मेथड किंवा रेग्युलर फॉल्सी मेथडमध्ये x1चा किंवा फर्स्ट इटरेशनचा फॉर्म्युला काय असतो? आपण फॉर्म्युला बघितला. ए न सुरुवात करायची. a इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी. न्यूमरेटरला जे फंक्शन आहे ते ॲज इट इज घ्यायचे. एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायचे आणि तुम्हाला तुमचा आन्सर घ्यायचं. बस एवढं सोपं आहे ते. बघा ए ची व्हॅल्यू काय? इंटरवल काय आली आपली? 1, 2. म्हणजे याला आपण कम्पेअर करू a, b मध्ये. तर म्हणजे ए म्हणजे इनिशियल पॉईंट ऑफ इंटरवल 1, बी म्हणजे एंड पॉईंट ऑफ इंटरवल तो आलाय 2. ओके. आणखीन काय लागतं आपल्याला? एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे -5. एफ ऑफ बी म्हणजे एफ ऑफ 2. एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू माहिती आपल्याला +8. हे का आपण काढलेली नाही. तर चला ए ची व्हॅल्यू काय? 1. या फॉर्म्युल्यामध्ये ठेवू आपण. एफ ऑफ बी ची व्हॅल्यू काय? +8. ओके. मायनस बी ची व्हॅल्यू काय? फक्त 2. हो. आणि एफ ऑफ ए ची फंक्शन ऑफ ए म्हणजे एफ ऑफ -1 ची व्हॅल्यू काय आली? सॉरी एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आली? -5 डिवायडेड बाय एफ ऑफ बी म्हणजे 8 -5 एफ ऑफ बी. बरोबर. सो याला फर्दर सॉल्व करा. 8 इंटू 1 8 -5 इंटू -2 +10 मायनस मायनस गेट प्लस डिवायडेड बाय 8 -5 8 + 5. सो 18 डिवायडेड बाय 13. x1 काय आलं तुमचं? 18 डिवायडेड बाय 13. इथे लिहितो वाटलं.
x1 ची व्हॅल्यू म्हणजे फर्स्ट इटरेशन काय आलं तुमचं 18 डिवायडेड बाय 13. जर तुम्ही याला कॅल्सी मध्ये टाकलं, ओके एक मिनिट मी टाकून बघतो कॅल्सी मध्ये, याचा आन्सर काय येईल 1.3846. बघा येते का, चेक करा कॅल्सी मध्ये तुमच्या. बरोबर. आता हे झालं फर्स्ट इटरेशन. आता आपल्याला काय काढायचंय, सेकंड इटरेशन, कारण त्यांनी प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलेलं अप टू सेकंड इटरेशन. सो सेकंड इटरेशन बाय युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड. कोणत्या मेथडनं, रेग्युलर फॉल्सी मेथड. बघा आपल्याला इंटरवल भेटली होती 1,2. आता याच्यामधला आपल्याला नेक्स्ट पॉईंट कोणता भेटला, 1.3. काय आली x1 ची व्हॅल्यू 1.3846. ओके 1.3846. आता आपल्याला या इंटरवलचे 3 पॉईंट भेटले. बरोबर. तर 1 ला तर व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. बरोबर. 1 ला काय ती फंक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह येते -5 आणि 2 ला व्हॅल्यू काय ती +8 म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते. आता आपण चेक करू 1.384 ला फंक्शनची व्हॅल्यू काय येते. एफ ऑफ एक्स फंक्शन लिहून घेऊ आपण. एक्स क्यूब काय होतं फंक्शन, एक्स क्यूब प्लस 2x² -8. ओके आपण फंक्शन लिहून घेऊ. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 2x² -8 असं फंक्शन होतं. ओके एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू आली -5, एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू आली +8. आता आपण चेक करू एफ ऑफ 1.3846. ओके करेक्ट 46 ह्याची व्हॅल्यू काय ते आपण चेक करू. 1.3846. काय करावं लागेल तुम्हाला, पुट x इज इक्वल टू 1.3846. 1.3846 चा क्यूब प्लस 2 इंटू x² म्हणजे 2 इंटू 1.3846 चा स्क्वेअर अप टू 4 डिजिट आपण ॲक्युरेसी घेऊया कॅल्सीमध्ये. ओके -8 कोणाच्या कॅल्सीमध्ये 5-6 डिजिट पर्यंत येत असेल तर त्याला अप्रॉक्सिमेशन करून 4 पर्यंत तुम्ही घेऊ शकता. 4 पर्यंत तुमचा आन्सर येऊन जाईल. आणि तसं जर प्रॉब्लेम मध्ये मेन्शन असल्यावर टेक ॲक्युरेसी अप टू 3 डेसिमल 4 डेसिमल त्यानुसारही घेऊ शकता. चला ह्याला जर तुम्ही पुट केलं तर ह्याची व्हॅल्यू काय येते बघा कॅल्सीमध्ये टाकून 1.3846. ह्याची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल बघा -1.5113. तर बघा म्हणजे एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आली तुमची निगेटिव्ह, एफ ऑफ 1.38 ची व्हॅल्यू पण काय आली तुमची निगेटिव्ह. मग आता रूट्स कशामध्ये लाईज करतील सांगा बरं. रूट्स आर लाईज बिटवीन 1.3842 टू 2. आता 1 ला घेण्याची गरज नाही म्हणजे एंड पॉईंट काय झाले 1.3846 टू 2. या दोन एंड पॉईंटच्या मध्येच कुठेतरी रूट्स राहतील म्हणजे आपण आणखीन जवळ आलो आन्सरच्या. बरोबर की नाही. आता आपल्याला ए आणि बी च्या व्हॅल्यू काय भेटल्या तर चला आता रूट्स, आता इंटरवल काय भेटले आपल्याला 1.3846, 2. बरोबर. 1.386 ला व्हॅल्यू काय येते निगेटिव्ह येते आणि 2 ला व्हॅल्यू काय येते पॉझिटिव्ह. म्हणून दिलेल्या इक्वेशनचे रूट्स कशामध्ये राहतील या दोन इंटरवलमध्ये. मग सेकंड इटरेशन काढूया आपण. ओके त्याच्या अगोदर ही कशाची व्हॅल्यू असेल ए ची, आता नवीन ए ची व्हॅल्यू, आणि ही कशाची असेल बी ची. मग त्याच्या एफ ऑफ ए किंवा एफ ऑफ एक्स मी इथे लिहून घेतो एक्स क्यूब प्लस दिलेलं फंक्शन लिहून घेतो मी 2x² -8. ओके आता एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 1.384 त्याची व्हॅल्यू आपण काढली ना -1.5113. ओके आणि एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू म्हणजे एफ ऑफ बी ची व्हॅल्यू ती किती येते +8. ओके चला मग आता सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला. याचा फॉर्म्युला आपण x2 चा फॉर्म्युला काय येईल, परत फॉर्म्युला ए ने सुरुवात करायची. a इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए. हे बघा एफ ऑफ बी एफ ऑफ ए तुम्ही म्हणताल हे फॉर्म्युला तर सेमच आहे, त्याला अपडेट करत राहायचं बरं का. म्हणजे मागच्या इटरेशनच्या व्हॅल्यू ह्याच्यामध्ये वापरायच्या नाही. आता नवीन बी आणि ए पॉईंट भेटले आपल्याला. ओके नवीन पॉईंट काय भेटले 1.384 आणि बी पॉईंट तर तोच राहिला 2. ओके सो एच्या जागी काय ठेवणार तुम्ही 1.384. ए म्हणजे काय इनिशियल पॉईंट ऑफ इंटरवल, इंटरवलचा सगळ्यात पहिला पॉईंट 1.3846 इंटू एफ ऑफ बी. एफ ऑफ बी म्हणजे एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आहे 8.
ह्यासाठी मी अगोदर इथं व्हॅल्यू लिहिल्या. ओके, मायनस बी म्हणजे काय 2 इंटू एफ ऑफ ए. एफ ऑफ ए म्हणजे 1.384 ला व्हॅल्यू काय आली -1.113 डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ बी 8 मायनस 1.5113 आलंय का तुमचं. ओके, मग x2 ची व्हॅल्यू काय येईल सांगा बरं. याला सिम्प्लिफाय करा. त्याला थोडंसं जर कॅल्सीमध्ये ठेवलं तुम्ही तर काय येईल 11.0768 पॉईंट आहे बरं का. मायनस 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 गेट प्लस 2 इंटू 1.3 ते येईल बघा 3.026 डिवायडेड बाय 8 मायनस मायनस 8 मायनस मायनस गेट प्लस 1.5113. ह्याला जर तुम्ही फर्दर सिम्प्लिफाय केलं कॅल्सीमध्ये तर हे आन्सर येईल बघा जवळपास 1.4823 अँड दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, दिस इज युअर फायनल आन्सर. म्हणजे x2 ची व्हॅल्यू काय आली आहे 1.4823. आलं का लक्षात. हे झालं तुमचं सेकंड इटरेशन. मग तुम्ही लिहू शकता ना द आन्सर असं खाली लिहू शकता तुम्ही वर्डमध्ये द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ गिवन इक्वेशन काय होतं x³ प्लस 2x² मायनस 8 इज 1.4823 अप टू टू इटरेशन. सेकंड इटरेशन मध्ये याचं रूट काय आलंय अप टू 2 इटरेशन. बघा अशा प्रकारे तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता रेग्युलर फॉल्सी मेथडचा. चला एकदा या प्रॉब्लेमचा आपण रिव्हिजन घेऊ. थोडासा लेंदी प्रॉब्लेम तुम्हाला वाटत असेल पण हा प्रॉब्लेम बिलकुल लेंदी नाही. मी फक्त एक्सप्लेन करतोय म्हणून याला वेळ लागतोय. जेव्हा एकदा तुम्हाला समजलंय तर 2 ते 5 मिनिटांमध्ये हा तुम्ही प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकता. तर एकदा काय काय केलं आपण रिव्हिजन घेऊ. हे बघा आपल्याला प्रॉब्लेम दिला होता सॉल्व्ह द इक्वेशन बाय युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड. ओके, अप टू 2 इटरेशन. किती इटरेशन पर्यंत 2 इटरेशन पर्यंत. त्यांनी इंटरवल आपल्याला मेन्शन केली नव्हती की बाबा या इक्वेशनचे रूट्स या इंटरवलमध्ये राहतील असं त्यांनी काही आपल्याला दिलेलं नव्हतं. म्हणून आपण काय केलं पहिल्या स्टेपमध्ये इंटरवल फाइंड आउट केली. इंटरवल फाइंड आउट कशी करतो आपण x इज इक्वल टू 0 ठेवून बघतो आन्सर काय आलं निगेटिव्ह. मग x इज इक्वल टू 1 ठेवून बघतो आपण आन्सर काय आलं परत निगेटिव्ह. मग x इज इक्वल टू 2 ठेवून बघतो आन्सर काय आलं पॉझिटिव्ह. असं कुठपर्यंत ठेवणार तुम्ही जोपर्यंत एक एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह आणि दुसरी व्हॅल्यू पॉझिटिव्ह किंवा अपोजिट साईन येत नाही फंक्शनचं तोपर्यंत तुम्ही त्याच्या व्हॅल्यू ठेवता. आता इथं जर व्हॅल्यू एफ ऑफ 2 ची निगेटिव्ह आली असते तर तुम्हाला काय ठेवावं लागलं असतं x इज इक्वल टू 3 x इज इक्वल टू 4 x इज इक्वल टू 5 असं ठेवत जावं लागलं असतं कुठपर्यंत. हे बघा पण इथं काय झालं एक व्हॅल्यू निगेटिव्ह आली आणि दुसऱ्या फंक्शनची व्हॅल्यू काय आली पॉझिटिव्ह. मग आपली तीच झाली इंटरवल. मग या प्रॉब्लेमची इंटरवल काय झाली 1,2. हे बघा नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय केलं इंटरवल काढून घेतले 1,2. आता 1,2 आपल्याला इंटरवल भेटली पण आपल्याला इंटरवल विचारली प्रॉब्लेममध्ये नाही. त्यांनी काय विचारलंय 1,2 मधलं एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगा. तर 1,2 मध्ये बऱ्याचशा व्हॅल्यू असतील ना 1.1 1.2 1.3 किती व्हॅल्यू असू शकतात. तर फर्स्ट व्हॅल्यू आपण x1 धरू सेकंड व्हॅल्यू काय धरू x2. तर त्यांनी x1 आणि x2 ची किंमत काढा म्हणले बाय युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड. x1 म्हणजे फर्स्ट अप्रॉक्सिमेशन x2 म्हणजे सेकंड अप्रॉक्सिमेशन ऑफ रूट. सो x1 चा आपल्याला रेग्युलर फॉल्सी मेथड मध्ये काय फरक असतो हा फॉर्म्युला चेंज होतो. आता इथं बायसेक्शन मेथड म्हणलं असतं तर आपण x1 चा फॉर्म्युला काय घेतला असता a+b/2 सिंपल फॉर्म्युला आहे हा बरोबर. पण इथं रेग्युलर फॉल्सी मेथड मध्ये थोडा फॉर्म्युला चेंज होतो a इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ओके, ए म्हणजे काय घेतलं आपण 1 आणि बी म्हणजे काय घेतलं 2. एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू आपण पुट केली. दिलेलं फंक्शन जे आहे एफ ऑफ एक्स x³ प्लस 2x³ मायनस 8 अगोदर लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याकडे इंटरवल अवेलेबल काय 1,2 एफ ऑफ 1 लेस आणि एफ ऑफ 2 लेस. एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू -5 एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू +8. ओके, मग तशा प्रकारे या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवून तुम्ही x1 ची व्हॅल्यू ठेवून द्या आणि नंतर काय करा x2 ची व्हॅल्यू. अशाच प्रकारे मग काय करा सेकंड इटरेशन काढा. आता सेकंड इटरेशन मध्ये तुम्हाला x1 ची व्हॅल्यू भेटली 1.384. 1.38 ला चेक करा की दिलेल्या फंक्शनची व्हॅल्यू काय आली निगेटिव्ह. म्हणून परत आता रूट्स कशामध्ये राहतील 1.382 2 मध्ये राहतील.
कारण एक व्हॅल्यू निगेटिव्ह दुसरी पॉझिटिव्ह. आणि मग काय करा, परत सेकंड इटरेशनला हा फॉर्म्युला यूज करा, ए माय इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए डिवाइडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. आणि अशा प्रकारे x2 ची व्हॅल्यू काढा. आणि मग हे तुमचं x2 म्हणजे तुमचं काय झालं, आन्सर झालं. द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द गिवन इक्वेशन इज 1.4823. असं केलं तर तुम्हाला 4 किंवा 6 मार्कांसाठी हा प्रॉब्लेम एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. चला, आता याच्यानंतर आपण काय करू, नेक्स्ट मेथड जी आपली शेवटची मेथड राहिलेली, न्यूटन रॅप्सन मेथड. खूप महत्त्वाची आणि खूप सोपी मेथड बघा, याचा फॉर्म्युलाही खूप सोपा आहे. आणि जनरली या मेथडमधून तुम्हाला नक्कीच प्रॉब्लेम बघायला भेटेल एक्झाममध्ये. फक्त तुमच्या बोर्डच्याच एक्झाममध्ये नाही तर तुम्हाला बऱ्याचशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा न्यूटन रॅप्सनवरती प्रॉब्लेम्स दिसतील. ओके, सो इकडे बघा, न्यूटन रॅप्सन मेथडवरती, रॅप्सन मेथड, थोडंसं हँडरायटिंग इम्प्रूव्ह करावं लागेल मेथड. ओके, सो बघा न्यूटन रॅप्सन मेथड काय असते, मी परत लिहितो याला. सो न्यूटन रॅप्सन मेथडमध्ये काय करायचं असतं तुम्हाला, लक्ष द्या. न्यूटन रॅप्सन मेथडमध्ये बाकी सगळं सेम आहे, फक्त त्याचा फॉर्म्युला चेंज होईल. या तिन्ही मेथडमध्ये जर फरक काय सॉल्व्ह करताना, तर फक्त फॉर्म्युला चेंज होतो. न्यूटन आता दिसतंय ना, ओके, रॅप्सन मेथड. चला, न्यूटन रॅप्सन मेथडमध्ये पण सिमिलर सगळी प्रोसिजर, फक्त फॉर्म्युला चेंज. आता हा फॉर्म्युला काय चेंज आहे मी तुम्हाला सांगतो. ओके, इन शॉर्ट तो कर्व वगैरे ते न एक्सप्लेन करता डायरेक्ट आपण प्रॉब्लेमकडे जाऊ. न्यूटन रॅप्सन मेथडवरती प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे बघा. मी परत सांगितलं होतं तुम्हाला मागच्याच प्रॉब्लेममध्ये, एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि त्याची इंटरवल म्हणजे त्याची इंटरवल दिलेली असेल ए कॉमा बी. आता तुम्हाला काय काढायचं असतं, ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची असते. एच्या नंतर काहीतरी व्हॅल्यू A1 असेल किंवा आपण x1 ॲज्युम करू तर x1 करू, नंतर x2 असेल, अप टू अशा कितीतरी व्हॅल्यू असतील. तर जर तुम्हाला 2 इटरेशनपर्यंत म्हणलं तर x1 x2 काढावं लागेल, 3 इटरेशन म्हणलं तर x3 काढावं लागेल, 4 इटरेशन म्हणजे x4 काढावं लागेल. आणि या इटरेशनचा फॉर्म्युला काय असतो, x1 इज इक्वल टू x0 मायनस एफ ऑफ x0 डिवायडेड बाय एफ डॅश x0. हा फॉर्म्युला लावायचा. हा फॉर्म्युला झाला तुमचा न्यूटन रॅप्सन मेथडचा. बस एवढा छोटा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात राहिला तर समजा ही मेथड तुम्हाला आलीच म्हणून समजा. ओके, आता जर हे झालं फर्स्ट इटरेशन. सेकंड इटरेशनमध्ये जर तुम्हाला x2 ची व्हॅल्यू काढायची असेल, याच्या मागचा रूट घ्यायचा. आता x1 चा काढायचं असेल तर x1 च्या माग काय घेतला आपण, x0. जसं x2 चा काढायचं असेल तर काय घ्यायचं, x1 मायनस एफ ऑफ x1 डिवायडेड बाय एफ डॅश x1. बघा एवढं सोपं. हे झालं तुमचं सेकंड इटरेशनचा फॉर्म्युला. आता जर थर्ड इटरेशन काढायचं असतं तुम्हाला x3, तर तुम्ही एक नंबर मागचा x2 मायनस एफ ऑफ x2 डिवायडेड बाय एफ डॅश x2. तसंच x4 काढायचं असेल तर x5 काढायचं असेल तर ओके, फक्त एक नंबर मागचा घ्यायचा. x3 आहे तर x2 येईल सगळीकडे. ओके, x1 असेल तर x0 येईल. आणि हे एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश ऑफ एक्स काय असतं, एफ ऑफ एक्स म्हणजे तुम्हाला दिलेलं फंक्शन, एफ डॅश एक्स म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्हलाच आपण एफ डॅश एक्सने सुद्धा लिहू शकतो. अलग लक्षात, दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. अशा प्रकारे न्यूटन रॅप्सन मेथड आपल्याला सॉल्व्ह करता येईल. आपण याच्यावरही एक प्रॉब्लेम डिस्कस करूया म्हणजे तुम्हाला एकदम आयडिया येऊन जाईल की ही मेथड कशी सॉल्व्ह करतो. चला एखादा प्रॉब्लेम घेऊ आपण. बाय युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड फाइंड आउट द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द गिवन इक्वेशन. ओके, बाय युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड. बघा मेथड प्रॉब्लेम मध्ये क्लिअर मेन्शन असेल तुम्हाला कोणती मेथड वापरायची. आता ते काय म्हणतात, बाय युजिंग न्यूटन रॅप्सन राहिलेलं आहे. ओके, बाय युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड फाइंड आउट द रूट ऑफ द गिवन इक्वेशन. आणि आपल्याला माहिती आहे रूट फाइंड आउट करणे म्हणजे कोणती मेथड वापरणे, न्यूमेरिकल मेथड. फाइंड आउट द रूट ऑफ गिवन इक्वेशन. इक्वेशन काय दिलेलं त्यांनी, एक्स क्यूब मायनस एक्स मायनस 1 असं काहीतरी इक्वेशन दिलेलं असेल तुम्हाला. ओके, इज इक्वल टू 0. अप टू किती इटरेशन दिले त्यांनी, अप टू 2 इटरेशन दिलेलं आहे. अप टू 2 अप्रॉक्सिमेट किंवा 2 इटरेशन दिलं असतं. अप टू 2 इटरेशन त्याला अंडरलाईन करायच्या. किती इटरेशन पर्यंत हे तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे. तर न्यूटन रॅप्सन मध्ये त्यांनी आणखीन एक गोष्ट दिलेली असेल, इनिशियल रूट ऑफ द इक्वेशन इज, इनिशियल रूट ऑफ द इक्वेशन इज, ऑफ द इक्वेशन
is x naught is equal to 1. ओके, इनिशियल रूट ऑफ द इक्वेशन इज इक्वल टू 1. म्हणजे काय दिले त्यांनी, गिवन फंक्शन काय काय दिलं आपण लिहून घेऊ. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलंय, एक्स क्यूब मायनस एक्स मायनस 1. हे त्यांनी दिलेलं प्रॉब्लेम मध्ये, बरोबर. आणखीन काय दिलं त्यांनी, एक्स नॉटची व्हॅल्यू दिली. म्हणजे पहिलं रूट त्यांनी दिलेलं आहे बाबा, एक्स नॉटची व्हॅल्यू त्यांनी 1 दिलेली. आता तुम्हाला काय करायचं, x1 आणि x2 काढायचे अप टू 2 इटरेशन. म्हणजे पहिलं रूट त्यांनी दिलेलं बाबा, पहिलं रूट 1 असेल. आता त्याच्या पुढे तुम्ही अप्रॉक्सिमेट ॲक्युरेट व्हॅल्यू काढा. 1 पॉईंट किती असेल, 1 पॉईंट नंतर नेक्स्ट रूटला किती असेल, बरोबर. तर सरळ सरळ आता इथं फॉर्म्युला तयार करायचा, फॉर्म्युला वापरायचा. सो फर्स्ट इटरेशन, ह्याच्यामध्ये काही इंटरव्हल वगैरे नाही आहे, डायरेक्ट इनिशियल रूट त्यांनी दिलेलं आहे. फर्स्ट इटरेशन बाय न्यूटन रॅप्सन मेथड, फर्स्ट इटरेशन बाय न्यूटन रॅप्सन मेथड. काय असेल फर्स्ट इटरेशन सांगा, काय असेल फॉर्म्युला, मी आत्ताच लिहून दिला ना. x1 इज इक्वल टू एक्स नॉट मायनस एफ ऑफ एक्स नॉट इज इक्वल टू एफ डॅश एक्स नॉट. एक्स नॉट किंवा x0 म्हणले तरी चालेल. ओके, तर एक्स नॉटची व्हॅल्यू त्यांनी प्रॉब्लेममध्ये दिलेली असेल. इनिशियल रूट एक्स नॉट म्हणजे काय, सगळ्यात पहिलं रूट काय असेल ते 1. हे बघा, ह्यांनी दिलेली 1. पण आता तुम्हाला कशाची व्हॅल्यू माहीत नाही आहे, तुम्हाला व्हॅल्यू माहीत कशाची नाही आहे, एफ ऑफ एक्स नॉट आणि एफ डॅश एक्स नॉट. तर मग या व्हॅल्यू काढून घ्या. कशा काढणार तुम्ही, हे दिलेलं जे फंक्शन आहे एक्स, ह्यालाच काय करा, एक्सच्या जागी पुट करा. पुट एक्स इज इक्वल टू एक्स नॉट. बघा, एफ ऑफ एक्सच्या जागी जर तुम्ही एक्स नॉट ठेवलं आणि एक्स नॉटची व्हॅल्यू किती दिलेली 1, सो एक्सच्या जागी काय ठेवणार तुम्ही, एक्स नॉटची व्हॅल्यू 1 मायनस 1 क्यूब मायनस 1 मायनस 1. हे काय होईल रे, 1 मायनस 1 0 मायनस 1. म्हणजे इथे लिहू का मी, ओके, एफ ऑफ एक्स नॉटची व्हॅल्यू किती आलेली आहे, -1. ओके, आता कशाची व्हॅल्यू लागते तुम्हाला, एफ डॅश एक्स नॉटची, एफ डॅश एक्स नॉट एक्स. तर जे दिलेलं फंक्शन आहे ना एफ ऑफ एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, एफ डॅश एक्स. ओके, किंवा एफ डॅश ऑफ एक्स नॉट. तर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 3x² मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल -1 आणि -1चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 0. मग एफ डॅश एक्स नॉटची व्हॅल्यू पण काढून घ्या. एफ डॅश एक्स नॉट, एक्स नॉटची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1 आहे. तर एक्सच्या काय ठेवणार तुम्ही 1, 3 × 1² - 1 दॅट इज 2 + 2. ओके, ही आली बघा तुमची एक्स नॉटची व्हॅल्यू. आता तुम्हाला एक्स नॉटची व्हॅल्यू माहिती आहे, एफ डॅश ऑफ एक्स नॉटची व्हॅल्यू माहिती आहे आणि एफ ऑफ एक्स नॉटची व्हॅल्यू माहिती आहे. एक्स नॉटची व्हॅल्यू काय 1 मायनस एफ ऑफ एक्स नॉटची व्हॅल्यू काय आलेली तुमची -1. तर ब्रॅकेटमध्ये -1 डिवायडेड बाय 2. म्हणजे हे बघा, एवढं सोपं झालं तुमचं. x1 ची व्हॅल्यू काय येईल तुमची, x1 इज इक्वल टू 1 मायनस मायनस प्लस 1/2 दॅट इज 3/2. दॅट इज x21 इज इक्वल टू 1.5. आलं काय फर्स्ट इटरेशन. आता सेकंड इटरेशन बाय युजिंग अगेन न्यूटन रॅप्सन मेथड. सेकंड इटरेशन बाय न्यूटन रॅप्सन मेथड. सेम x2 चा फॉर्म्युला काय येईल तुमचा, x2 इज इक्वल टू एक नंबरने मागे जायचं, x1 मायनस एफ ऑफ x1 डिवायडेड बाय एफ डॅश एक्स. आता याच्यामध्ये x1 ची व्हॅल्यू तुम्ही आत्ताच काढली 1.5, बरोबर का. आता कशाची व्हॅल्यू काढायची तुम्हाला, एफ ऑफ x1 आणि एफ डॅश ऑफ x1. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, इथे लिहितो जे दिलेलं फंक्शन आहे ना ते लिहून घ्यायचं. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय फंक्शन दिले त्यांनी, x³ मायनस एक्स मायनस 1. त्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय येईल 3x² मायनस 1. ओके, आता काय करायचं तुम्हाला, एफ ऑफ x1 ची व्हॅल्यू काढायची. एफ ऑफ x1 म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, हे एक्सच्या जागी काय ठेवावं लागेल, x1 ठेवावं लागेल. आणि x1 ची किंमत काय 1.5 आहे की नाही. सो 1.5 चा क्यूब मायनस 1.5 मायनस 1. हे किती होतं कॅल्सीमध्ये टाका आणि सॉल्व करा. याची व्हॅल्यू भेटेल बघा अप्रॉक्सिमेटली, थांबा मी टाकतो कॅल्सीमध्ये, कॅल्सी. ओके, ह्याची व्हॅल्यू काय होईल बघा अप्रॉक्सिमेटली 1.5 क्यूब मायनस कॅल्सी 1.5 क्यूब मायनस 1.5 मायनस 1. ओके, आणि एकदा काय एफ ऑफ x1 ची व्हॅल्यू काढली तशीच एफ डॅश ऑफ x1 ची व्हॅल्यू सुद्धा काढायची. हे बघा 1.5 चा क्यूब मायनस 1.5
मायनस 1. हे तर बघा 0.875. आता कशाची व्हॅल्यू काढायची तुम्हाला? एफ डॅश एक्स वन. मग कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवावं लागेल? या इक्वेशनमध्ये ठेवावं लागेल एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स वन 3 इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे 3.1.5चा स्क्वेअर मायनस 1. अगेन याला आपण कॅल्सी सॉल्व करू. 3 इंटू 1.5 स्क्वेअर मायनस 1. हे तर बघा 5.75. 5.7. आता अशा एकदा का एफ ऑफ एक्स वन आणि एफ डॅश ऑफ एक्स वनची व्हॅल्यू काढला तर ह्या दिलेल्या इक्वेशनमध्ये पुट करा म्हणजे तुम्हाला सॉल्व केला जाईल. एक्स वनची व्हॅल्यू काय आली? 1.5. हे बघा एक्स वनची व्हॅल्यू काय ठेवली आपण? 1.5 मायनस एफ डॅश ऑफ एक्स वनची व्हॅल्यू काय आली? एफ ऑफ एक्स वनची व्हॅल्यू काय आली आपली? इथं ठेवू आपण 0.875 डिवायडेड बाय. हे बघा एफ ऑफ एक्स वनची व्हॅल्यू काय आली आपली? 0.875 आणि एफ डॅश ऑफ एक्स वनची 5.75. चला याला फर्दर सॉल्व करा. 0.875 डिवायडेड बाय 0.875 डिवायडेड बाय दॅट इज 5.75. हे तर बघा 0.157. 0.152. ओके. सो 1.52 मायनस गिवन आन्सर. फायनल आन्सर येतं x2 इज इक्वल टू x2 इज इक्वल टू 1.3672. आता एखाद्या कॅल्सियममध्ये तुम्ही कोणी 4 डिजिट घेईल, कोणी 3 डिजिट होईल, त्याच्यामुळे DC मध्ये थोडाफार फरक येऊ शकतो, तर तेवढं ॲक्सेप्टेबल आहे. ओके. सो सेकंड इटरेशनमध्ये x2 ची व्हॅल्यू काय आली? 1.3672 अँड दिस इज द रूट ऑफ द गिवन इक्वेशन. दिस इज द रूट ऑफ गिवन इक्वेशन अप टू 2 अप्रॉक्सिमेशन. आलं लक्षात? अशा प्रकारे तुम्ही न्यूटन रॅप्सन मेथडने सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. चला आता ॲट द लास्ट आपण थोडंसं त्याचं रिव्हिजन देऊया आणि तिन्ही मेथडमधला फरक समजून घेऊ. हे बघा न्यूमरिकल मेथड काय असते सगळ्यात अगोदर समजून घ्या. थोडंसं त्या चॅप्टरचं आपण रिव्हिजन देऊ, कसं सॉल्व करतो आपण समराइज करू या चॅप्टरला. न्यूमरिकल मेथड काय असते? इट इज अ प्रोसेस टू फाइंड आउट द रूट ऑफ द गिवन इक्वेशन. फाइंडिंग numerical method means it is used to solve or finding the root of given equation. बरोबर? रूट ऑफ गिवन इक्वेशन. ह्याच्या टोटल मेथड किती बघितल्यात आपण? 3 मेथड. फर्स्ट मेथड इज द बायसेक्शन मेथड. ओके. सेकंड मेथड इज द रेगुलर फॉल्सी मेथड. आणि थर्ड मेथड काय बघितली आपण? न्यूटन रॅप्सन मेथड. बरोबर. सो न्यूटन रॅप्सन मेथड. तर इकडे बघा बायसेक्शन मेथडमध्ये काय असतो? इटरेशनचा फॉर्म्युला काय असतो? x1 इज इक्वल टू फर्स्ट इटरेशनचा a प्लस बी बाय 2. रेग्युलर फॉल्सी मेथडमध्ये फॉर्म्युला काय असेल? x1 इज इक्वल टू a ने सुरुवात करायची, a इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. आणि न्यूटन रॅप्सनमध्ये याचा फॉर्म्युला काय असेल? x1 इज इक्वल टू एक्स नॉट मायनस एफ ऑफ एक्स नॉट डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ एक्स नॉट. हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करून सॉल्व करायचा आहे. हे बघा एवढ्या या 3 फॉर्म्युल्यावरती हा सगळा चॅप्टर डिपेंड आहे. एकदा का हे तुम्हाला 3 फॉर्म्युले कळाले, व्यवस्थित कळाले, तर तुम्ही कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. न्यूटन रॅप्सनला हा फॉर्म्युला वापरायचा आहे, रेग्युलर फॉल्सीला हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि बायसेक्शनला हा फॉर्म्युला वापरायचा. वेअर ए अँड बी आर द इंटरवल ऑफ द इक्वेशन. हा एक महत्त्वाची गोष्ट. जर ए आणि बी इंटरवल त्यांनी दिलेले असेल तर काहीच अडचण नसेल दिली तर x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 1, 2, 3, 4 असं दिलेल्या फंक्शनमध्ये पुट करून बघायचं. जेव्हा एफ ऑफ एक्सची व्हॅल्यूचे साईन चेंज होईल, ओके, निगेटिव्ह आणि दुसरं पॉझिटिव्ह असं काहीतरी साईन चेंज होईल, ते असतील सपोज ज्या पॉईंटला साईन चेंज होईल ना ते पॉईंट असतील त्याचे इंटरवल. त्याची काय असेल? इंटरवल. आणि आता ह्याच्या मधातली आपल्याला व्हॅल्यू काढायची असते. ए आणि बीच्या मध्ये काय असतं? x1, x2, x3. बरोबर. आणि x1, x2, x3 काढताना जर बायसेक्शन मेथडने विचारलं तर हा फॉर्म्युला, रेग्युलर फॉल्सीने विचारलं तर हा फॉर्म्युला आणि न्यूटन रॅप्सनने विचारलं तर हा फॉर्म्युला. सो विश यू व्हेरी बेस्ट लक अँड थँक्यू. बेस्ट लक फॉर युअर एक्झाम.